व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, रोहित पवार हे एका गोष्टीमध्ये आता खूपच तरबेज झालेले आहे. कुठली ती गोष्ट? तर ती गोष्ट म्हणजे स्टंटबाजी करणं. कुठला तरी एखादा मुद्दा घ्यायचा आणि तो ओढून काढायचा, त्याच्यावर नुसती स्टंटबाजी करायची आणि असं दाखवण्याचा प्रयत्न करायचा की बघा, महाराष्ट्राचा राजकारणात सध्या सक्रिय मीच आहे, मलाच फक्त एकट्याला महाराष्ट्राचं हित कळतं, मलाच एकट्याला फक्त समाजाचं हित कळतं, मीच शेतकऱ्यांचा कैवारी आहे. म्हणजे ज्याप्रमाणे शरद पवार यांनी स्वतःची एक प्रतिमा बनवली, मराठ्यांचे राजकारणी, मराठ्यांचे नेते, अशी काहीशी प्रतिमा आता रोहित पवारला बनवायची आहे स्वतःची. आणि ती सुद्धा कशी? तर शेतकऱ्यांचा नेता अशी. त्याच्याचमुळे स्वतःचा मतदारसंघ सोडून रोहित पवार इतरत्र पळत असतात. हो, ते 6-8 महिन्यातून एकदाच असतात त्यांच्या मतदारसंघामध्ये, ते सतत जात नाहीत तिकडे. पण हे करत असताना रोहित पवार विनाकारण इतरांवर टीका करतात, खास करून देवेंद्र फडणवीस आणि गोपीचंद पडळकर. म्हणजे ते तर सॉफ्ट टार्गेट आहे रोहित पवारांसाठी. पण जेव्हा जेव्हा ते गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करतात, तेव्हा तेव्हा गोपीचंद पडळकर त्यांची व्यवस्थित पिसं काढतात, अगदी व्यवस्थित. यंदा सुद्धा रोहित पवार हे अशीच स्टंटबाजी करत होते मध्यंतरी, एक 8-15 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. आणि आता सुद्धा तेच चालू आहे सोशल मीडियावर. म्हणजे रोहित पवारांचा IT सेल एक पोस्ट फिरवतोय त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर. ती पोस्ट अशी आहे की एका फ्रेममध्ये रोहित पवारचा फोटो आहे, एका फ्रेममध्ये बच्चू कडूचा फोटो आहे. नुकतीच सरकारनं कर्जमाफी जाहीर केली शेतकऱ्यांसाठी, तर ते 2 फोटो टाकले. त्यांनी मध्ये कॅप्शन असं लिहिलेलं आहे की तुम्हाला काय वाटते, शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणामुळे झाली असावी बरे, रोहित पवारांमुळे की बच्चू कडूंमुळे? काय संबंध या दोघांचा? काय संबंध? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत का हे दोघं? अजिबातच नाही. अर्थ खातं सुद्धा अजूनही देवेंद्र फडणवीसांकडे. ते आता या 8-15 दिवसामध्ये राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे परत, म्हणजे अजितदादा पवार गटाकडे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जी झाली ती सारासार विचार करून कोणी केली? फडणवीसांनी. आणि ह्या दोघांचे IT सेल मीडिया, खास करून रोहित पवारचा IT सेल मीडिया, त्याचे क्रेडिट स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करतोय, असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय की बघा बघा, मला किती काळजी आहे तुमची. तर यांनी त्यासाठी मध्ये उपोषण केलं, तेही कुठं पंढरपूरला जाऊन. आपण बोलूच त्यावर. पण त्याच्या अगोदर गोपीचंद पडळकर यांनी कसं झोडून काढलंय, यांना कसं झापलंय, ते एकदा बघूनच घ्या तुम्ही बॉस. म्हणजे असं बोलणारा कोणीतरी एक नेता पाहिजेच होता या अगोदर सुद्धा. ती कसर आता गोपीचंद पडळकर भरून काढतायत असं वाटायला लागलेलं आहे. तेव्हा एकदा बघून घ्या गोपीचंद पडळकर काय बोलले. त्याआधी एक छोटीशी विनंती करतोय मित्रांनो, तुम्ही आता नुकतेच काही फोटोज बघितलेले आहेत. ते फोटोज म्हणजे काही गोमाता आहेत ज्यांचा ऍक्सिडेंट झालाय, त्यांचे औषध उपचार करायचे आहेत आपल्याला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे गुरु आहेत ते, बिचारा तोच हालाकीच्या परिस्थितीत आहे. त्याच्याच पोरांना खाऊ घालायला काही नाही आपल्याला, त्याला सुद्धा किराणा सामानाचे पाकिटं नेऊन द्यायचे. आजच आपण कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी अन्न व्यवस्था आणि औषध व्यवस्था देऊन आलेलो आहोत. 51 विद्यार्थिनी आहेत ज्यांच्या या वर्षीच्या शालेय शिक्षणाचं आपल्याला साहित्य आणायचं आहे. हे एवढे सगळे उपक्रम आपण एकाच वेळी राबवतोय आणि वेगवेगळ्या ठिकाणी राबवतोय. आता या विद्यार्थिनी नाशिकच्या आहेत, गायी ज्या आहेत त्या जालन्याच्या आहेत, शेतकरी राजा जे आहेत ते जालना आणि औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर ह्या परिसरातले आहेत. तेव्हा आपल्या परिवारातर्फे आपण इमाने इतबारे निस्वार्थपणे हे जे कार्य करत आहोत, या एक रुपया ह्याच सत्कर्मामध्ये आपण जो लावत आहोत, त्यात तुमचाही सहभाग असू द्या, सहकार्य असू द्या. काय होतं ना, आपल्या थोड्याशा आधारानं, सहकार्यानं एखाद्याला नवीन बळ मिळतं, जगण्याची ऊर्जा मिळते आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मित येते, हास्य येतं. बस
आणि त्यातच आपलं समाधान आहे. त्यासाठी हा आपला परिवार आहे, आपल्या हिंदू माता बंधू भगिनींसाठी. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं निश्चित त्या ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आपल्या परिवाराच्या व्हॉट्सअप आयडीवर नक्की ठेवा. म्हणजे त्याची रीतसर पावती बनवता येईल आपल्याला. त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपण नेमकं कसं कसं कार्य करत चाललेलो आहोत हे वेळोवेळी तुम्हाला आम्ही कळवत चलू. तेव्हा मन मोठं करून पुढे या. गोपीचंद पडळकर यांना रोहित पवार यांचं बोलणं खटकलं. ते असं खटकलेलं आहे की रोहित पवार हे अचानकच शेतकऱ्यांचे कैवारी झालेले आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून त्यांनी पंढरपुरामध्ये जाऊन उपोषण केलं. आता बघा गोपीचंद पडळकर यांनी त्या सगळ्या प्रकारावर कशी टीका केलेली आहे. शेतकऱ्यांच्या प्रती तुमची भावना स्वच्छ आहे, शेतकऱ्यांच्या प्रती तुमची भावना प्रामाणिक आहे. कारखाना सभासदांना देऊन टाका ना. कशासाठी तुम्ही हे करताय? अख्खा कारखाना पाहिजे, काटा मारायचं प्रमाण नाही. आणि इकडे गप्पा सरकारच्या विरोधात भूमिका काय? तुम्ही जर वागत असाल तसं भूमिका घ्या ना. तिकडे एक जण पंढरपूरमध्ये उपोषणाला बसतोय. अरे कारखाने महाराष्ट्रात ठाबले किती त्याचा हिशोब द्या ना तुम्ही लोकांना. सभासदांचे कारखाने मग आम्ही आता पंढरपूरला बसतोय, उपोषणाला आम्ही बसलोय. अरे कुणी उपोषणाला बसायचं? शेतकऱ्यांचा नेता व्हायचा आहे तुम्हाला? काम करा ना तुम्ही. या महाराष्ट्रातले किती कारखाने तुम्ही ढापले? 4 कोटी 5 कोटी 10 कोटी 50 कोटी पर्यंत. परत तिथून उठले गेले संभाजीनगरला. अरे कन्नडचा कारखाना तुम्ही तिथल्या लोकांचा ढापलाय आणि तुम्ही आंदोलन करताय संभाजीनगरला. हे कारखाने द्या ना तुम्हाला. शेतकऱ्यांची जर तुम्हाला कळवळ आहे, शेतकऱ्यांच्या प्रती तुमची भावना स्वच्छ आहे, शेतकऱ्यांच्या प्रती तुमची भावना प्रामाणिक आहे, कारखाना सभासदांना देऊन टाका ना. कशासाठी तुम्ही हे करताय? काटामारी सगळ्यात मोठी तुमच्या कारखान्यावरती चालते. तुम्ही आम्हाला सांगणार, तुम्ही सरकारला सल्ले देणार. अरे कसं काय चालेल? गोपीचंद पडळकर काहीही चुकीचं बोललेले नाहीयेत. कारण जेव्हा आता पावसाळी अधिवेशन झालं त्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी रोहित पवारांनी उपस्थिती दर्शवली. त्यानंतर माध्यमांसमोर आले आणि असं सांगितलं की इथून पुढे मी अधिवेशनामध्ये नसणार आहे कारण मी आता चाललेलो आहे दौऱ्यावर म्हणे. शेतकऱ्यांची जी दुरावस्था झालेली आहे ती मला बघायची आहे म्हणे. म्हणजे जिथे जे प्रश्न मांडायचे तिथे ते मांडायचे नाही, सभागृहामध्ये बोलायचं नाही आणि मग बाहेर येऊन मीडिया समोर येऊन चमकोगिरी करायची, बडबड करत बसायची. आणि ही चमकोगिरी करण्यासाठी रोहित पवार पंढरपुरात गेले. कशासाठी? तर दुष्काळग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून, किंवा एकंदर शेतकरी जे आहेत त्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून. तुम्हाला उपोषणच करायचं होतं तर मराठवाड्यात येऊन करायचं ना. इकडे भीषण परिस्थिती आहे ना खूप. जालन्यात जाऊन बसायचं असतं अंतरवली साराटीमध्ये. जरांगेंचा सुद्धा सपोर्ट भेटला असता. जरांगेंना यावं लागलं होतं तिकडे पंढरपुरात तुम्हाला भेटायला रोहित पवार. त्याच्यापेक्षा तुम्ही तिकडे गेला असतात तर फायदा जास्त झाला असता तुमचा. पंढरपूरमध्ये जायची काय गरज होती बरं यांना? बरं, यांनी उपोषण सोडलं. कसं सोडलं? एखादी व्यक्ती उपोषण सोडते, लिंबू पाणी पिते, नाही तर मोसंबी संत्र्याचा ज्यूस घेते, ऍपल ज्यूस घेतो एखादा माणूस फार फार तर. का तर डिहायड्रेट झालेली असते बॉडी. हे चक्क बियडे खात बसले तिथे उपोषण सोडायच्या नावानं. म्हणजे हे ढोंगच होतं ना सगळं. त्यातही एक आपली भगिनी तिथे गेली आणि तिने सरळ तिथून मंचाच्या खालून उभं राहून एवढ्या सगळ्या लोकांसमोर बोलून दाखवलं रोहित पवारला की हो हे बंद करा नाटक उपोषणाचं. 2 दिवस झाले तुमच्या तब्येतीत काहीच फरक पडत नाहीये म्हणे, अजिबात वाटत नाही उपोषण करत आहात म्हणून. त्याच्यामुळे हे नाटक करू नका. ते जरांगेंसारखंच या कुशीवरून त्या कुशीवर करणं सुरू होतं रोहित पवारांचं. उपोषण करणारा माणूस दिवसा कशामुळे झोपतो मला तेच कळत. इतका थकवा आलेला असतो का? इतका गळलेला असतो का माणूस? अरे आम्ही पण फील्डवर असतो, दिवस दिवस काही खात नाही आम्ही. चहा, मी तर चहा पण पित नाही, कधीच पित नाही चहा. सवयच नाही चहा प्यायची. एकदा घराबाहेर पडलो सकाळी की काही खाल्लं तर खाल्लं, नाही तर नाही खाल्लं, डायरेक्ट रात्री घरी येऊनच जेवा. आम्ही नाही गळून पडत कधी. हे बरे गळून पडतात. मग नाटक आहेत हे सगळे, स्टंटबाजी आहे ही सगळी. गोपीचंद पडळकर यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत की यांनी किंवा यांच्या आजोबांनी या अगोदर शेतकऱ्यांसाठी काय केलेलं आहे, तर केलंय ना. यांच्या आजोबांनी केलंय. पडळकर साहेब मावळ मधल्या शेतकऱ्यांवर गोळीबार कोणी केला होता? यांनीच केला होता ना. त्यांच्या आजोबांच्या सांगण्यावरूनच झाला होता ना तो गोळीबार. असं काय करता? किती मोठं गिफ्ट दिलं होतं शेतकऱ्यांना, बळी गेले होते त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे.
काही. रोहित पवारचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे आतापर्यंत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी? फेसबुकवर पोस्ट करणे, कडकनाथचा घोटाळा, बारामती अॅग्रो घोटाळा, जिल्हा बँकेचा घोटाळा, काय कॉन्ट्रीब्युशन आहे की हे इतके पोटतिडकीने बोलतात शेतकऱ्यांसाठी? आणि फक्त तेवढं एका दिवसापुरतंच असतं यांचं. दुसऱ्या दिवशी सगळं संपलं, लगेच दुसरा नवीन मुद्दा काढलाच ना. याचा टनेलचा मुद्दा काढलाच, कनेक्टिंग लिंकचा, त्याच्यावरून टीका चालू केली सरकारवर. ह्यांना सगळ्यांना आहे ना, मला असं जाणवायला लागलंय आता की मनोज जरांगे म्हणा किंवा रोहित पवार म्हणा, हे दोघं तिघ चौघ जे आहेत ना, ह्यांना एकमेकांची लागण झाली बॉस. रोहित पवार सुद्धा दिवसातून 5-5 वेळा पत्रकार परिषदा घेऊ लागले, भोंग्यासारख्या. उपोषणाला काय बसू लागले. उपोषण करून यांना काय दाखवायचं होतं, काय सिद्ध करायचं होतं? बघा बघा बघा, मला शेतकऱ्यांचा किती कळवळ आहे. एवढाच कळवळ आहे ते गोपीचंद पडळकर जसं बोलले तसं घ्या ना. सभासदांना साखर कारखान्यावर हडपलेले, गिळंकृत केलेले जे साखर कारखाने आहेत, कन्नड सहकारी साखर कारखाना जो आहे, करा ना, शेतकरी घ्या ना त्याच्यात सभासद म्हणून. द्या ना त्यांच्या उसाला भाव. एवढाच तुम्हाला कळवाळा आहे तर साखर कारखानदारच ठरवता ना तुम्ही भाव उसाचा. द्या ना मग. तिथे नाही देणार, कॅमेरा समोर येऊन स्टंटबाजी करणार. म्हणून म्हणतो मी, हे विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचे नाहीत. हे विश्वासार्हता नाहीये यांची तेवढी. यांच्यावर सर्वसामान्यानं, शेतकऱ्यानं विश्वास ठेवावा. एवढीच जर यांना कीव आहे, कणव आहे, माया आहे, प्रेम आहे, आत्मीयता आहे, तळमळ आहे, तर हे होते कुठे अधिवेशन काळामध्ये? कॅमेरा समोर तर सांगितलं दौऱ्यावर चाललोय म्हणून. एकही दौऱ्याचा फोटो नाही यांचा, एकही दौऱ्याचा व्हिडिओ नाहीये. आणि त्या 4-5 दिवसामध्ये पत्रकार परिषद पण नाहीये यांची. मग कुठे परग्राहावर गेले होते काय दौरे करायला शेतकऱ्यांचे? प्रश्न उपस्थित होणार ना. तुम्ही जर सतत स्टंटबाजी करायला लागले तर लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते अशा पद्धतीने समोर येणारच आहेत, ज्यांची उत्तरं तुम्ही देणार नाही आहात, सगळ्या जगाला माहिती आहे. तेव्हा रोहित पवार यांनी एकदा तरी गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, एवढीच माफक अपेक्षा आहे. मित्रांनो, तुम्हाला वाटतं का हे देतील उत्तरं पडळकरांच्या प्रश्नांची, किंवा आपण जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याची? हे नाही देऊ शकणार. यांना शेतकऱ्यांचा किती कळवळ आहे बघा ना. रोहित पवार आपल्या आत्याच्या शेतामध्ये राबलेले आहेत 2019 पर्यंत. म्हणून तर सुप्रिया सुळेंच्या 10 एकर शेतामध्ये 100 कोटी वांग्याचं पीक निघालं होतं. 2019ला ते आमदार झाले, 24ला आमदार झाले. आमदार झाल्यामुळे जनसेवा करू लागले, ते आत्याच्या शेतीकडे लक्ष देणं झालं नाही, म्हणून 2024ला आत्याच्या शेतीचं उत्पन्न 0 होतं त्यांच्या शपथपत्रामध्ये. किती लबाडी आहे ही. हे लबाडीचं, हे हिमनगाचं टोक आहे बॉस. फक्त अजून आतमध्ये मुळात तर खूप खोल आहे सगळं. तेव्हा रोहित पवार थोडी विश्वासार्हता कमवा आणि मग शेतकऱ्यांसमोर या. आपल्या आजोबांनी मावळमध्ये जो गोळीबार केलेला आहे, आपले आजोबा जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा देशभरामध्ये किती आत्महत्या झाला याची आकडेवारी जरा तपासा, अभ्यास करा याचा, आणि मग मीडिया समोर या. पण तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीये, तुम्ही हे करणार नाही. तुम्ही फक्त स्टंटबाजी करण्यासाठी पुढे आलेल्या आहात सध्या. त्यामुळे विश्वासार्हता तुम्ही गमावली आहे. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा वाटतं का या पवार घराण्यानं विश्वासार्हता गमावलेली आहे शेतकऱ्यांच्याही नजरेत आणि मराठ्यांच्याही नजरेत? या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का मित्रांनो. आमचा कमेंट बॉक्स वाट बघत असतो तुमच्या कमेंट्सची. हात जोडून पुन्हा एकदा विनंती आहे, काही गोमाता ज्यांचा वाहन अपघातामध्ये पाय तुटलेला आहे,
जखमा झाल्यात त्यांना औषध उपचार द्यायचे आहेत. 51 विद्यार्थिनी आहेत अनाथ आश्रमाच्या, त्यांना यावर्षीचं शालेय साहित्य शिक्षणाचं साहित्य द्यायचं आहे. आपला दुष्काळग्रस्त बळीराजा जो आहे त्याच्या कुटुंबासाठी किराणा सामानाचे किट्स, आजच आपण कर्करोगग्रस्त रुग्णांचे पॅथॉलॉजीचे टेस्टचे मदत आणि इंजेक्शन्सची मदत केलेली आहे भोजन व्यवस्थेसह. अविरत सतत हे कार्य चालू आहे आपलं, तेही सामाजिक बांधिलकी जपत निस्वार्थपणे निस्पृहपणे. तेव्हा परिवाराच्या या सत्कर्मामध्ये आपण देखील सहभाग नोंदवा, सहकार्य करा. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार जे योगदान करता येईल ते निश्चित करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट हा आपल्या व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे त्याची आपल्याला रिसिप्ट बनवता येईल, आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल आणि परिवार नेमकं कसं काम करत आहे हे सुद्धा तुम्हाला कळवण्यात येईल. तेव्हा माणुसकी दाखवा मित्रांनो थोडी. आपल्या थोड्याशा आधारानं, थोड्याशा मदतीनं अनेकांना खूप मदत होऊ शकते, त्यांना जगण्याचं बळ मिळू शकतं, ऊर्जा मिळू शकते. तेव्हा मन मोठं करून पुढे या, एवढीच विनंती. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.